श्री संत जगनाळे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक ढाका आरती मंडळ नरखेडतर्फे आयोजित भव्य महादेवाच्या गाण्याचे ढाका संमेलन. या संमेलनामध्ये बाहेरगावच्या बाहेर तालुक्यातील जवळपास 31 आरती मंडळाने सहभाग घेतला होता. नागरिकांची मोठी गर्दी या कार्यक्रम पाहण्यासाठी दिसून आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदूभाऊ खोरसंगे यांच्यातर्फे सर्व सहभागी झालेल्या मंडळास नारळ, पान, टोपी, दुपट्टा आणि शाल देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये एकूण 23 बक्षिसे देण्यात आली. आता कोणत्या मंडळाला कोणते बक्षीस मिळाले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये नगर परिषद नरखेडचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय श्री मनोजभाऊ कोरडे तसेच सर्व नगरसेवक सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच यावेळी सर्वांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रमात उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक यांचा सुद्धा अध्यक्ष साहेबांनी आणि सर्व नगरसेवकांनी सत्कार केला. सर्वप्रथम बाद झालेल्या मंडळाला शाल, श्रीफळ, नारळ आणि प्रमाणपत्र देऊन सर्व मंडळाचा गौरव करण्यात आला. या संमेलनामध्ये उत्कृष्ट गायक शिवभोले बच्चा पाटी जाऊळवाडा, श्री मणिभाऊ दुर्गे सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडून 2001 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर 23वे बक्षीस शिवशक्ती ढाका मंडळ मोहगाव, श्री अजयजी सोमकुवर नगरसेवक नगर परिषद नरखेड यांच्याकडून 5,555 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर 22वे बक्षीस गणेश मंडळ भिष्णूर, श्री पंढरीजी रेवतकर सेवानिवृत्त शिक्षक यांच्याकडून 2,001 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर 21वे बक्षीस शिवशक्ती मंडळ मारूड पहिलेपार, श्री गोपालजी क्षीरसागर यांच्याकडून 2,501 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर श्री शिवशक्ती मंडळ नाराकाकडा, श्री योगेशजी कोल्हे यांच्याकडून 2,751 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर 19वे बक्षीस शिव बच्चा पार्टी मेंढला, श्रीजी जनरल स्टोर्स श्री अतुलभाऊ गिरटकर यांच्याकडून 3,001 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर 18वे बक्षीस शिव कार्तिक मंडळ मोदी धोत्रा, श्री भासूजी मदनकर यांच्याकडून 3,001 रुपयाचं पारितोषिक. 17वे बक्षीस बच्चा पार्टी एरला, श्री रामाजी ठाकरे यांच्याकडून 3,251 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर 16वे बक्षीस जय बजरंग ढाका मंडळ उमरी कला, श्री प्रकाशभाऊ क्षीरसागर यांच्याकडून 3,501 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर जय शिवभोले ढाका मंडळ पालोरा 15वे बक्षीस श्री संजयजी कांबळे नगरसेवक नगर परिषद नरखेड यांच्याकडून 3,751 रुपये.
14वे बक्षीस नागद्वार बच्चा पार्टी वाडेगाव श्री रमेशजी रेवतकर माजी शिवसेना अध्यक्ष यांच्याकडून 4001 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर 13वे बक्षीस नागद्वार बच्चा पार्टी मेंढला सौ रोहिणी उमेश कळंबे नगरसेविका नगर परिषद नरखेड यांच्याकडून 4501 रुपयाचं पारितोषिक. 12वे बक्षीस हर हर महादेव डायका मंडळ नांदा गुमुख श्री सतीशभाऊ तेकाळे यांच्याकडून 5001 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर 11वे बक्षीस शिवशक्ती ढहाका मंडळ वाळेगाव श्री गोविंदरावजी पोद्दार यांच्याकडून 5101 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर 10वे बक्षीस जय भोले बच्चा पार्टी साईखेडा श्री राजेश अशोकराव क्षीरसागर नगरसेवक नगर परिषद नरखेड यांच्याकडून 5501 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले. त्यानंतर 9वे बक्षीस शिवभोले ढहाका मंडळ नायगाव ठाकरे सौ कविता सुरेश शेंद्रे नगरसेविका नगर परिषद नरखेड यांच्याकडून 6001 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले. 8वे बक्षीस शिवशंकर ढहाका मंडळ पांढुर्णा श्री संजय बाबू चरडे यांच्याकडून 6101 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले. 7वे बक्षीस शिवशंकर ढहाका मंडळ तीनखेडा श्री नितीन बबनरावजी ढोमणे नगरसेवक नगर परिषद नरखेड यांच्याकडून 6501 रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. बक्षीस क्रमांक 6 दोस्ती ढहाका मंडळ शेघाट श्री शरदजी मदनकर सुरेशजी खंते यांच्याकडून 7001 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले. बक्षीस क्रमांक 5 शिवभोले बच्चा पार्टी जाऊळवाडा श्री देवरावजी तेकाडे माजी अध्यक्ष तेली पंच कमिटी नरखेड यांच्याकडून 7101 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले. 4थे बक्षीस दादाजी धोनीवाले मंडळ लिंगा सौ छाया प्रशांत बाबू खुरसंगे नगरसेविका नगर परिषद नरखेड यांच्याकडून 8001 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले. त्यानंतर 3रे बक्षीस जाते आहे शिवशक्ती मंडळ पिंपळगाव वखाजी श्री रतनभाऊ तागडे समाजसेवक नरखेड यांच्याकडून 9001 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले. त्यानंतर 2रे बक्षीस बच्चा पार्टी बेलोना श्री राजेशजी अशोकराव क्षीरसागर नगरसेवक नगर परिषद नरखेड यांच्याकडून 10001 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले. त्यानंतर प्रथम क्रमांक सर्वात महत्त्वाचा नागद्वार स्वामी आरती मंडळ पंचाळा प्रथम क्रमांक जातो आहे तो पंचाळा यांना माननीय श्री मनोज बाबू रमेशजी कोरडे नगराध्यक्ष नगर परिषद नरखेड यांच्याकडून 11551 रुपयाचं पारितोषिक प्रथम क्रमांकाच्या ढहाका मंडळाला देण्यात आले. अशा प्रकारे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नरखेड येथील शाळा क्रमांक 2 जवळील जगनाडे महाराजांच्या मंदिरासमोरील पटांगणामध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.